महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काही मागण्या केल्या आहेत। या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल यासाठी मंत्री आदितीताई तटकरे यांनी केंद्रीय मंत्री महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत। आता सध्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये मोठा वाटा अंगणवाडी सेविका ताई असो, अंगणवाडी कर्मचारी ताईंचा आहे। ज्यामुळे जे काही योजना सरकार राबविल्या जात आहे पूर्णपणे काम अंगणवाडी सेविका ताई करत आहेत व त्याबद्दल पॉझिटिव्ह रिव्ह्यूज असो, पॉझिटिव्ह गोष्टी सरकारपर्यंत अंगणवाडी सेविका करून पाठवत आहे। तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय मागण्या केल्या आहेत, या संदर्भात काय अपडेट्स आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। याबद्दल सविस्तर माहिती नवराष्ट्र या न्यूजपेपरमध्ये सुद्धा आला आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल, मंत्री आदिती तटकरे यांची मागणी। राज्य कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्राची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली आहे। तर विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले आहे। महाराष्ट्रात मिशन वात्सल्य व मिशन शक्ती या योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी केंद्र शासनाकडून समन्वय होणे आवश्यक आहे। राज्य कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्राची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली आहे। तर राज्य कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्यामुळे अंगणवाडी केंद्राची संख्या वाढविणे गरजेचे असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली आहे। अंगणवाडी सेविका असो किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना नक्कीच हे फायदेच होणार आहे, कारण अंगणवाडी केंद्र कमी असेल तर तिथे ज्या एका गावात अंगणवाडी केंद्र आहेत 1 किंवा 2, ज्यामध्ये काम जास्त व माणसं कमी असे झाले आहेत, म्हणजे अंगणवाडी सेविकांवर भार आहे ते थोडंफार कमी होईल, ज्यामुळे अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवणे अत्यावश्यक असल्याची मागणी केली आहे। केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली। त्यावेळी विविध राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे मंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होत्या। विकसित भारताच्या दृष्टीने महिला व बालकांच्या सर्वांगीण विकास साधण्यासंदर्भात तसेच योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी स्पष्ट मानव संशोधन धोरण, पुरेशा पायाभूत सुविधा, आर्थिक समतोल, न्याय, वेतन, विश्वसनीय स्वयंसेवी संस्थेचा सहभाग आणि अनुदान या संदर्भातही चर्चा करण्यात आली। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बालविवाह, हुंडा प्रथा, घरगुती हिंसा व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी राज्यात करण्यात येत असलेल्या उपयोजनांची माहिती दिली। बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बालविवाह असू द्या, हुंडा प्रथा आहे, घरगुती हिंसा व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जे काही राज्यात करण्यात येत असलेली उपयोजनांची संपूर्ण माहिती दिली आहे। तसेच नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत पढाई भी पोषण भी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे प्रत्येक अंगणवाडी सेविका ताईंना पोषण ट्रॅकरवरती संपूर्ण माहिती भरावी लागते, FRS बद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागते, THRची माहिती द्यावी लागते। प्रत्येक योजनाबद्दल घरोघरी जाऊन असो किंवा प्रत्येक जे गर्भवती महिला असू द्या किंवा फिडिंग मदर्स असू द्या, यांच्यापर्यंत सर्व माहिती दिल्या जातात। त्यामुळे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, म्हणजे प्रधानमंत्री वेगवेगळ्या योजना आहेत, ज्यामध्ये लेक लाडकी योजना असू द्या किंवा ज्या गर्भवती महिलांसाठी योजना आहे, त्यांच्यापर्यंत सर्व माहिती या अंगणवाडी सेविका ताई असो किंवा मदतनीस ताई पूर्णपणे पोहोचवत असल्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये तरी अंगणवाडी सेविका ताई कर्मचारी यांचा योजनांमध्ये खूप मोठा वाटा असल्याचा दिसून येत आहे। कारण विविध योजना, म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे, त्याची कागदपत्र काय लागणार आहे, अर्ज कसं करायचा आहे, हे सगळी माहिती अंगणवाडी सेविका ताई नक्कीच करत आहेत। राज्याची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू असून यासाठी अंगणवाडी केंद्राची संख्या शहरी 8,000हून अधिक वाढवणे आवश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी केली आहे। त्या म्हणाले की अंगणवाडी सेविकांची मूलभूत प्रशिक्षण व सुविधांवर भर देण्यात येत आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती अंतर्गत वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन 181, बेटी बचाओ बेटी पढाओ, नारी अदालत यासारख्या योजना सुरू आहेत। त्या अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी भाडे करार, जिल्हा संरक्षण कक्ष, हेल्पलाईनसाठी स्वतंत्र वाहने असणे आवश्यक आहे, या मागण्या केल्या आहेत। याचबरोबर आदितीताई तटकरेंनी हे सुद्धा मनावर घेतलं की अंगणवाडी सेविकाताई
दिवसरात्र या योजनांसाठी असो किंवा प्रत्येक गावातल्या महिलांसाठी योजना रिलेटेड माहिती देत आहेत, महिलांसाठी काम करत आहे, त्यांच्या वेतनवाढीकडे लक्ष दिलं तरीसुद्धा खूप चांगलं होणार आहे, ज्यामुळे नक्कीच अंगणवाडी सेविकाताईंना मदत होणार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे, कारण FRSचं काम वाढलेलं आहे. प्रत्येकाच्या घरी असलेल्या जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं पूर्णपणे माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करणे, नेटवर्क प्रॉब्लेम्स येत असतात, पोषण ट्रॅकरवरती पूर्ण माहिती द्यावी लागते, त्यानंतर प्रत्येक महिलाचा फॉर्म भरून त्याच्यानंतर पुढील जी प्रोसेस आहे त्यांच्याकडे अंगणवाडी सेविकांताईंना द्यावी लागते. आदिती तटकरे यांनी अजून माहिती सांगितली ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पिंक ई रिक्षा आणि आदिशक्ती अभियान याद्वारे महिलांची प्रगतीसाठी राज्याचे ठोस पावले उचलली आहेत. बालकांचे संरक्षण आणि पुनर्वसनासाठी सुरू असलेले मिशन वात्सल्य योजनेसाठी जिल्हा संरक्षण कक्षाने वाहनी वेतनमानात सुसंगती, पुरेशा निधी आणि स्वयंसेवी संस्थेचा सहभाग असल्याची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल. राज्यात महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी ठोस धोरणे व योजना कार्यरत आहे. त्यांच्या परिणामकारक लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिक पुरेसा निधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र या योजनेच्या अंमलबजावणीत देशास आदर्श ठरेल असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केला आहे. नक्कीच इथे कारण पूर्णपणे जे काही योजना राबविल्या जातात महाराष्ट्रात राबविल्या जातात त्या पूर्णपणे योजनांमध्ये पुरेसा निधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच महाराष्ट्र या योजनेच्या अंमलबजावणीत देशात आदर्श ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.